सगळी कृपा तुमच्या ही असे माझी करते. मी फक्त नाम मात्र लोक असणारी माणसांना त्याचं काय. अजय, हल्ली या शहरात गाढवाचा सुकाळ जास्तच चाललाय. रात्री बेरात्री लोकांना त्रास देऊ लागतात. सरकारने त्यावर काय उपाय काढायला पाहिजे. आमचे ब्रदर, पण मला माझे ब्रदर म्हणून घ्यायला लाज वाटते. लाज वाटत असेल तर बाहेरच खावा असेल, त्याचं प्रदर्शन करायची काही जरूरत नाही. मला सांगणारा तू कोण? सोबत सोडून टाकी दुसऱ्याचा तोंड फोडायला तुला आधी शुद्धी आहे का? नाही तर तुला या साहेबाच्या मतीला घ्यायला हवं. अजय, अजय, उगाच या हृदय नसलेल्या माणसाजवळ म्हणून नसतो. चल पाहू तू माझ्या बरोबर. हे गाव कोण येत असताना आता कसला येतो मी? मला बघायचं आहे हे काय करतात ते. अजय, तोंड सांभाळून बोल. नाही तर काय करशील? काय करीन? अजित भैया, तुला तुझा मान हवा असेल तर तुझ्या लायकीने राहा. अजय, तू माझा ऐकणार नाहीस का? चल पाहू, आपण ते हस्तलेखन घेऊन पोस्टात घालून टाकूया. चल. अजी, तुला या घरात काही किंमत मिळालेली दिसत नाही. तरी मी तुला सांगत होतो की आमच्या बंगल्यावर राहू. त्याचं काही मनावर घेऊ नका. या तुझ्या भावांना कोणाची दशत बसलेली दिसत नाही. तुझ्या वडील भावाची सुद्धा. ते असे वाटतात त्याच्या मुळाशी प्रिय आहे. त्यांच्यामुळे ते इतके माधुरी बनते. त्यांची काय विचार? तुला मित्राच्या नात्याने सांगतो आहे मी अजी, या घरातील सर्व माणसाला ताळ्यावर आणण्यासाठी तुला काहीतरी करायला हवं. तोच पवित्र घेणार आहे मी आज. आपण याबद्दल बोलू. हो, तेही कर. आज छाया आनंदीच्या प्रसंगी तुझ्या हातच्या उत्सुक वातावरणाचा कसाला होतो. कसं वाट तुमच्या शब्दाबाहेर विकसित करणार झालं. अरे हो, त्या गडबडीत तुला एक सांगायचं काय ते म्हणत होतं. अनिताने तुला एक गोड संदेश असतो. अनिता म्हणजे आमची सिस्टर. तुझ्यावर इतकी खुश झाली म्हणून सांगू. आता हट्ट धरून ती म्हणते मी लग्न करीन. ती अजित करीन. इंटरपर्यंत शिकली आहे. अजूनही ती विचाराची एक सुंदर तरुणी. तसं नाही, पण याबद्दल तर मग खाली पण मला नाही वाटत की या तुझा पहिल्या समती देईल. का वाटतं तुम्हाला? संभाषण करणं तरी पण माझं कर्तव्य मला पार पडायचं. मग माझ्याहून पटपट होतो.
हेही खरं. एक गोष्ट आहे ना, भैयाला किंवा मीनाला विचारताना जरा नरमाईनं त्याची तुम्ही मुळीच काळजी करू नका. हात रजा घेतो. थांबा ना. या आनंदाच्या प्रसंगी काही तुम्हाला परदेशी पाठवून आता पुन्हा केव्हा संध्याकाळी आमच्याकडे माझ्यासाठी नाही तर अनितासाठी यावंच लागेल. तसा प्रयत्न करीन. नो तुला यावंच लागेल. प्रॉमिस. हो प्रॉमिस. भैया सुद्धा माझ्याशी नीट बोलत नाही. घरातील सर्व माणसं जणू वाळी टाकल्या मला. असं का हे असं काय चाललंय मीना? हे काय मला विचारू नकोस तू. पहिल्यांदा तुझं काय चुकलं ना हे स्वतःच्या मनाच्या आशेला डोकावून पहा म्हणजे कळेल तुला. मीना माझं काही चुकलं असेल नाही म्हणत नाही मी, पण नेमकं मी कुठे चुकलोय हे माझं मलाच कळत नाही. तुम्ही मला ते पटवून देण्याचा प्रयत्न करीत, त्यामुळे आतला आत तुटतोय, रडतोय, तडफडतोय मी. एक वेळ माझा तुम्ही तिरस्कार करा, पण माझ्याशी असा अभोळा धरू नका. होय मीना, त्यामुळे खूप खूप दुःख होतंय ग मला. कामात मी लक्ष लागत नाही माझं. मीना तू फार शहाणी आहे. माझ्याविषयी असलेले भैयाची अडी तुझं ऐकेल भैया. मला नाही तसं वाटत. तू ही नोकरी सोडलीस तर त्याच्यात काहीतरी सुधारणा होईल रे. पण तू नोकरी बदललीस ना मी खूप दुःख झालं रे. असं वागायला नको होतस. निदान भैयाला तरी असं वेगळं वागून तू बोलायला नको होतस. त्याबद्दल मला आता फार फार पश्चाताप होतो. त्यावेळी मी अगदी मूर्खासारखा वागलो मीना. मला त्यावेळी भानच उदार होतं कशाचं. मीना भैयाला यापुढे मी त्याच्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही. खरं सांगतोयस अजित? तू खरं बोलतोयस? होय. माझ्या इकडे बिलकुल पाहतो म्हणजे माझ्या डोळ्यात वसत असलेला तुझ्याविषयी माईचा उडा आपुलकी अजित मीना मी अगदीच वाईट नाही ग. मी काय सैतान आहे? आपल्या माणसाचा तेच माझं आहे. तुम्हाला दुःख साजरा करून मी कधी सुखी होईल तर ना सुखी होईल? अजित नाही म्हणा नाही. कुटुंबासाठी मी माझे प्राण देखील द्यायला एका पायावर तयार. अजित तसं काय काही अपघात बोलू नकोस रे. करशील ना समजून भैयाची? होय भैयाचं मन वळवण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करीन. अरे विश्वास ठेव माझ्यावर. बरं काहीतरी थोडं खाऊन घ्यायचं. ये मी जरा मांडीवर जाऊन आराम. खरंच ना आमचा अजित सुधारला आहे. होय सुधारला तर नक्की. आताच्या त्यांच्या बोलण्यावर मला तसं स्पष्ट दिसतंय. देवा देवा आम्हा भावना तू काही दुखण्याचा प्रयत्नही करू नकोस. अचानक कसं काय आलास इथं? म्हटलं जावा तुला भेटू, कारण इकडेच माझी बदली झालेली आहे. असं किती दिवस राहणार इथं? दिवस नाही, चांगले 3 वर्ष. 3 वर्ष? कसं काय? ठीक चाललंय ना तुझं? हो. मग काय विशेष खबर बा? कसली खबर काय? नाही म्हणजे कळलं तुला काय म्हणायचं ते. माझं
ठरलेलं लग्न मोडल्यास काय? तुझं लग्न मोडलं होय, असं व्हायला कारण? ते मला दिवस काही सांगता येणार नाही, पण लग्न मोडलंय हे निश्चित. मला सांगणार नाहीस का? मी तुझा कुणीच नाही का मीना? आणि असं कसं म्हणेल मी? पण माझं दुःख हे मलाच फसवायला पाहिजे ना. पण जास्त वेळ तुला मी असं अज्ञानात ठेवणार नाही. 50,000 रुपयासाठी माझं लग्न मोडलं गेलं शिकार. आता काय करायचं ते? अजून विचार केलेला नाही निश्चित. सर्व मात्र अगदी पराभूत झालेले मी. त्या पराभूत जीवनापासून विद्याचा भवितव्य घडलं असतं असं वाटतं नाही? मुळीच नाही. पराभूत माणसाचं जीवन म्हणजे शीट नसलेली होडी असते ती. ती होडी सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यासाठी पुन्हा तरी कुशाल माणसाची गरज असते. तुला काही विचारलं तर राग नाही ना? मग का म्हणून लागले मी? विचार. माझ्या एकाकी जीवन प्रवासात तू मला साथ देऊ शकशील? कधीतरी तुम्हाला हे विचारशील मला खात्रीच होती याची. पण मी हा पण कशाला अडवायचा आहे? अंतराने बांधली गेले मी. कसलं तर माझ्या कुटुंबाची सारी जबाबदारी माझ्यावर आहे. ती पुरी होईपर्यंत तुला थांबावं लागेल. जोपर्यंत वाट पाहिजे मी तुझी जीवनाचा अंतापर्यंत. नको नको श्रीकांत, माझ्यासाठी तू एवढा त्याग करू नकोस. एखाद्या सुंदर मुलीशी लग्न कर, तिच्याशी सुखाने संसार करतो. त्यामुळे मी सुखी होईल असं वाटतं तुला? हो, नाही मीना. दुसऱ्या मुलीबरोबर जर मला लग्न करायचं असतं तर कधीच करून मोकळं झालं असतं. आणि जर का तुझं लग्न दुसऱ्या कुणाशी झालं असतं तर आयुष्यभर अविवाहित राहणार होतो. मीना, मी उत्कट प्रेमासाठी अजूनही तळमळतो आहे. माझे हात तुला ऐकू येणार नाही का? ही प्रेमाची भाषा कधी तोडता येत असता?
मीना मीना भैया अगं आता विचार कसला करतेस? म्हणजे तू ऐकलंस? श्रीकांतला आताच काय तो निर्णय घे. पण भैया अगं बाहेर उभा राहून सगळं तुमचं ऐकलंय. जा श्रीकांत, मीनाचं लग्न तुझ्याशीच होईल. पण भैया मीना, पण परंतु त्या भोवऱ्यात अशी गटांगाला खाऊ नकोस. श्रीकांत, तू निर्धास्त राहा. मीना तुझीच आहे आणि अजन्मी तुझीच राहील. भैया पाहिलात मीना, तुझा भैयाचा मान किती मोठा